हॅलो सावली, मी तुला ज्या संकटाबद्दल बोललो होतो ते संकट अगदी दाराशी येऊन उभं आहे. संकट? हो पण आज खूप आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला सांगते काय काय झालं. मला माहिती आहे, मी बातम्या बघितल्या. सारंगला खूप मोठा पुरस्कार मिळालाय. खरं तर अभिनंदनासाठी मी फोन करणारच होतो, पण सहज माझ्या डोक्यात आलं म्हणून मी तुमच्या दोघांच्या पत्रिका बघितल्या आणि माझा सगळा मोडच ऑफ झाला. सावली, तुझ्या सौभाग्यावर संकट येणार अगदी चोर पावलांनी. समोर उभं असेल पण दिसणार नाही. जगन्नाथजी, पण मग ह्याच्यावर काही उपाय असेल ना? एक उपाय आहे. काय? त्यासाठी तुला मला संध्याकाळी भेटावं लागेल, कारण दिवस मावळल्याशिवाय मी त्याच्यावर सध्या बोलूही शकणार नाही. त्यामुळे संध्याकाळी भेट. ठीक आहे. जगन्नाथजी, तुमच्या बघण्यात काही चूक तर झाली नाहीये ना? 10 वेळा बघितलंय मी. हे मलाही असं वाटत होतं की चुकावं माझं काहीतरी, पण नाही. संकट येणार आहे. पण नेमकं काय होणार आहे? म्हणजे त्यांच्या जीवाला काही होणार नाही ना? तसंच काहीच आहे. पण पण तू नको घाबरू, मी आहे ना मी. हो, पण तुम्ही सांगितलं होतं ना तुम्ही काहीतरी उपाय सांगणार आहात. सांगतो. हा धागा पूर्वीकडे तोंड करून तुझ्या हातात घे. बळा, हा धागा सारंगच्या उजव्या मनगटावर बांधायचा. हा धागा जोपर्यंत त्याच्या मनगटावर आहे तोपर्यंत कुठलंही संकट त्याच्यावर आलं तरी तो त्यावर मात करू शकेल, त्यातून मार्ग काढू शकेल. पण समजा हा धागा हरवला, गहाळ झाला, तुटला तर मात्र असं समज ना की हा धागा तुझं सौभाग्य वाचवणार आहे. कळलं? काही झालं तरी लवकरात लवकर तुला हा धागा त्याच्या मनगटावर बांधायचा.